दिल्लीचे बूट चाटायला कायम दिल्लीला जातात। एकनाथ शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंचे विखारी बाण। भाजपच्या मीपणाचा फुगा फोडायचा आहे, ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। आरोप प्रत्यारोप होताच राहतील, पक्षबांधणीचं काम जोमाने सुरू ठेवा। शिंदेंच्या नाराजी नाट्यानंतरही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना। शिंदेंच्या दिल्लीवारीनंतर फोडाफोडीवरून भाजप शिवसेनेत सामंजस्य झाल्याचा दोन्ही बाजूंचा दावा। मुंबईत नवाब मलिकांवरून महायुतीत मिठाचा खडा। राष्ट्रवादीकडून मलिकांना निवडणुकांची जबाबदारी। मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असलेल्या मलिकांना भाजपचा विरोध। नागपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह टोकाला। माजी मंत्री सुनील केदारांच्या कार्यशैली विरोधात प्रचंड नाराजी, पण पक्षश्रेष्ठी मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत। अमरावतीच्या चिखलदरा नगरपालिकेत मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध। फडणवीसांनी साम दाम वापरून मामेभावाला जिंकवलं। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांचा गंभीर आरोप। लुधियानामध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक। पोलिसांनी घेरताच दहशतवाद्यांचा गोळीबार। पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दहशतवादी गंभीर जखमी, शस्त्रसाठा जप्त। एबीपी माझाच्या बातमीनंतर पुण्यामध्ये 16 निराधार आजी आजोबांना निवारा। काहींना नातेवाईकही भेटले। मुजोर संस्थाचालक दादासाहेब गायकवाडांची चौकशी। जागा मिळवण्यासाठी वृद्धांना धरलं होतं वेठीला। सांगलीतल्या शौर्य पाटील या 10वीच्या विद्यार्थ्याची दिल्लीमध्ये आत्महत्या। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल। मन हेलावणारी सुसाईड नोट। संतापलेल्या पालकांचं शाळेबाहेर आंदोलन। बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार 10व्यांदा विराजमान। मोदी शहांच्या हजेरीत शपथविधी। फडणवीस शिंदे अजित पवारही हजर। गुहागरच्या नरवण गावातील वाघेश्वरी देवीची बगाड यात्रा उत्साहात। लोखंडी गळ पाठीत टोचून 15 फुटांवरून प्रदक्षिणा। प्राचीन प्रथेसाठी भाविकांची मोठी गर्दी।